अयोध्येला जाण्याचा योग आला। आमच्या माता भगिनींनी जो काही आता दुसरा टप्पा होता, जो 22 तारखेनंतरच्या साखर वाटपाचा होता, त्या माता भगिनींना लाडू बनवण्याची संधी तशी म्हणावी तशी मिळाली नाही, कारण की एवढे गावं होते। मग मी असा निर्णय केला होता की जे 22 तारखेनंतरचं जे वाटप झालेलं आहे साखर डाळीचं, त्याच्यामधून निर्माण होणारे काही लाडू मी स्वतः अयोध्येला घेऊन जाईल। तर मला ते लाडू घेऊन जाण्याचा योग आला। प्रभू श्री रामाचरणी ते लाडू आपण अर्पण केले आणि अजून बऱ्यापैकी काम चालू आहे। आजूबाजूचं रस्ते वस्त्यांचं काम चालू आहे। तर भविष्यामध्ये अयोध्येला प्रत्येकाने जाऊन यावं। आज काही जाण्याची आवश्यकता नाही, अजून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे। अगोदरच एवढी गर्दी आहे, रोज 1.5 लाख लोक तिथे येत आहेत, तर थोडं थांबून जा। पण निश्चित प्रभू श्री रामाच्या जन्मभूमीमध्ये त्यांची मूर्ती आणि त्यांचं दर्शन घेण्याचा जो योग मला आला, महिलांच्या नैवेद्याचे लाडू दाखवण्याचा योग आला, मी स्वतःला भाग्यवान समजतो की या रामराज्यामध्ये मला हे सौभाग्य प्राप्त झालं। आणि निश्चित या लाडूच्या माध्यमातून आमच्या माता भगिनींनी केलेले प्रत्येक मनोकामना पूर्ण व्हाव्या। तो त्यांची इच्छा, अजून कोणी तयारी करायला सगळेच करू शकतात, त्याला काही बंधन नाही। भाजप हा विश्वातला सगळ्यात मोठा पक्ष आहे। पक्षामध्ये अनेक दावेदार आहेत, अनेक सक्षम लोक आहेत, आणि म्हणून हे तर आनंदाची गोष्ट आहे। मी तर म्हणतो अजून 2 लोक कोणी भारतीय जनता पार्टीचे असतील, त्यांनी प्रयत्न करावा। शेवटी पक्षामध्ये सक्षम लोक जेव्हा वाढतात आणि स्पर्धा वाढते, त्याचाच अर्थ पक्ष वाढू राहिला। समोर तर कोणी तिकीट मागत नाही, म्हणजे समोर कोणी नाहीच आहे। जे काही स्पर्धा ती भाजपमध्येच, याचाच अर्थ की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं नेतृत्व किती सक्षम आहे हे याच्यात दिसून येतं। आणि आम्ही अगोदरही बोललो आणि आजही बोलतो आणि उद्याही बोलेल, उमेदवार सुजय विखे किंवा कोण व्यक्ती याला महत्त्व नाही। मोदीजींना प्रधानमंत्री करायचा संकल्प घेऊन आम्ही पुढे गेलेलो आहोत आणि तोच संकल्प आम्ही पूर्ण करणार, मग तो कोणी असो। माननीय अमित शाह साहेबांना आम्ही भेटलो, त्यामध्ये अनेक लोकांनी अशी काही टीका केली की हे कृषी मंत्री नाही आहे, हे वाणिज्य मंत्र्याचा प्रश्न आहे। एक्सपोर्ट बॅन किंवा एक्सपोर्ट ओपन करणं हे ग्रुप ऑफ मिनिस्टर्स म्हणून एक मिनिस्टर्सची बैठक असते, ते ठरवतात, आणि ग्रुप ऑफ मिनिस्टरचे चेअरमन हे अमित शाह साहेब आहेत, म्हणून त्यांनाच भेटणं गरजेचं होतं। कारण की एक्सपोर्ट बॅन जो लावलेला आहे कांद्यावर, तो उठवण्यासंदर्भात आमची चर्चा झाली। आम्ही त्यांना ही विनंती केली की जर बॅन उठवण्यामध्ये अडचण असेल तर तुम्ही नाफेड मार्फत 2400 रुपये जसं मागच्या वर्षी आपण केलं होतं, तर मला अशी अपेक्षा आहे की आता अधिवेशन आज संपलंय, पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये सकारात्मक कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात किंवा नाफेडच्या खरेदीवर निर्णय होईल। 15 तारखेला माननीय अमित शाह साहेब महाराष्ट्र दौऱ्यावर पण आहेत, तर मला वाटतं त्या दौऱ्यादरम्यान काहीतरी घोषणा होणं अपेक्षित आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।